पहिल्यांदाच महायुतीचा शुभारंभ इथून या ठिकाणी होतोय। इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर इथे 80% प्लस हे महायुतीचे उमेदवार आदरणीय राणेसाहेब यांना या ठिकाणी होणार आहे। त्यामध्ये ही प्रचाराची सुरुवात आता झालेली आहे। पहिली सुरुवात इथे झाली आणि आता जवळजवळ सगळ्या 8ही प्रभागात एकाच वेळी सुरुवात या ठिकाणी होणार आहे। आता आमचे कुलकर्णी साहेब आहेत, संजू परब आहेत, पोकळे साहेब आहेत, विशाल आहे आणि इथले स्थानिक नगरसेवक आणि सगळेच पदाधिकारी या सगळ्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। निश्चितपणे या संपूर्ण सावंतवाडी शहरच नाही तर सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी विधानसभेत या 6ही विधानसभेचं सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते या ठिकाणी राहणार आहेत। कारण इथे आम्ही सगळीच मंडळी, भारतीय जनता पक्ष आहेत, त्याच्याबरोबर केसरकर साहेब आहेत, त्याच्याबरोबर मनसेची सगळी मंडळी आहेत, राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत, अधिक RPIचे आठवले साहेब गटाची सगळी मंडळी आहेत। त्यामुळे आमच्याकडे सगळ्याच गटाची मंडळी एकत्रित राहून महायुतीच्या या ठिकाणी काम करते आणि म्हणून हा जो रिझल्ट आहे हा 6ही विधानसभेत सावंतवाडी विधानसभेचा रिझल्ट हा उजवा असणार। माने साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माने साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अबकी बार 400 पार प्रचाराचा शुभारंभ 400 पार, अबकी बार 400 पार, महायुतीचा विजय हो, महायुतीचा विजय हो। 100+ जागा देऊन निवडून आणायचं आहे। या मतदारसंघापुरतं म्हणायचं झालं, विधानसभा मतापुरतं मी बोलतो की एक राणेसाहेबांसारखे आणि दीपकबाईंसारखे जी ज्यांना द्रष्टे नेते आहेत की ज्यांना विकासाच्या स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे, हे दोघेजण एकत्र येतील तर या मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा म्हणतात त्याचं चित्र, त्याचा नक्षा वेगळा असेल हे निश्चितपणे मी सांगू शकतो। घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा